नाही, साधारणतः देशामध्ये असे अनेक विषय असतात ज्यावर अनेक लोक चर्चा करत असतात. जेव्हा जीएसटीचा विषय आला तेव्हा वन नेशन वन टॅक्स असावा, 17 टॅक्स आणि 23 उपकर रद्द व्हावे ही भावना होती. सन्माननीय चिदंबरमजी जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा अनेकदा चर्चा झाली, निर्णय होत नव्हता. पण विश्वगौरव देशगौरव मोदीजींनी देशामध्ये असे प्रश्न सोडवण्याचा संकल्प केला, जीएसटीचा प्रश्न सुटला. महिला आरक्षण अनेक वर्ष चर्चा होत होती. म्हणजे मी जेव्हापासून आमदार झालो तेव्हापासून विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांच्या सन्मानासाठी आरक्षण देण्याचा विषय होता. होतच नव्हतं. माननीय मोदीजींनी विशेष अधिवेशन घेतलं, तोही प्रश्न मार्गी लागला. आता वन नेशन वन इलेक्शन, मी या कमिटीचा राज्याचा चेअरमन होतो. केंद्राने जेव्हा राज्यामध्ये याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली तेव्हा माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. त्यांनी माझी नियुक्ती नाव पाठवलं केंद्राकडे आणि मी अध्यक्ष होतो आणि माजी मुख्य सचिव शंकरनजी हे या समितीचे सदस्य सचिव होते. आमच्या एक गोष्ट लक्षात आली की शेवटी निवडणुका कशासाठी आहे? कोणी मुख्यमंत्री व्हावा, कोणी आमदार व्हावा, कोणी खासदार व्हावा, त्यांचा सन्मान वाढावा, त्यांना व्हिजिटिंग कार्ड छापता यावं, फ्लेक्स बोर्डवर त्यांचे फोटो गागावेत, यासाठी निवडणुका नाही आहे. निवडणुका यासाठी आहे की दीन दुर्बल शोषित वंचित या सर्वांच्या कल्याणासाठी निर्णय घेता यावे. पण 5 वर्षात इतक्या निवडणुका आल्या की 315 दिवस आचारसंहिता असते. म्हणजे प्रशासनाला काम करताना एक उत्तम कारण काम न करण्याचं आचारसंहिता. बरं, या आचारसंहितेमध्ये खरं तर कुठेही स्पष्टता नाही. आता शेवटी काही दिवस निवडणुकीचे समजू शकतो आपण, पण दर 6 महिन्यांनी कधी जिल्हा परिषदची निवडणूक, कधी नगरपंचायतची निवडणूक, कधी विधान परिषदची निवडणूक, कधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदची निवडणूक, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ, विधानसभा, लोकसभा, म्हणजे 5 वर्षापैकी 315 दिवस आचारसंहिता. आणि पुन्हा आचारसंहिता संपली म्हणून काही वेगाने काम नाही होत. त्याचाही पुन्हा एक कार्यक्रम चालूच असतो. आणि म्हणून देशामध्ये कारण नसताना पुन्हा त्याच्यावरचा खर्च, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्ष नेते असतील, सर्वांना निवडणुकीत भाग घ्यावा लागतो. देशामध्ये उत्तम पॉलिसी करण्यासाठी जो वेळ त्यांना चिंतनासाठी पाहिजे, अभ्यासासाठी पाहिजे, बैठकांसाठी पाहिजे, हा सर्व कार्यक्रम सभेमध्ये होतो. मग या ऐवजी वन नेशन वन इलेक्शन करता येईल का? हा चर्चेचा भाग आहे. आणि शेवटी हा कायदा काही अ, विश्वगौरव देशगौरव मोदीजींनी म्हटल्याने नाही, सर्व संमतीने होणार आहे. आपापली मतं देता येईल. खरं तर मी पत्र दिलं की निवडणुका या 15 दिवसातच घोषित करून पूर्ण केल्या पाहिजे. 4 वर्ष 11 महिने 15 दिवस तुम्ही प्रचार करायचा आणि शेवटचे 15 दिवस म्हणजे ज्या दिवशी निवडणुकीची जेव्हा आपण नोटिफिकेशन निघतं, गॅझेट नोटिफिकेशन निघाल्यापासून प्रचार बंद केला पाहिजे. अन्यथा आपण बघतो की 15 दिवसाच्या प्रचारामध्ये नरेटिव्ह सेट करायचं. 4 वर्ष 11 महिने 15 दिवस ज्या आपण मेहनत केली त्या मेहनतीवर पाणी पडतं. त्यापेक्षा लोकांना मुक्तपणे मतदान करू द्या ना. निवडणुकीच्या 48 तासामध्येच हा नियम कोणी काढला की 48 तासातच ते प्रचार विसरून जातात. 48 तास हा काही नियम योग्य नाही आहे. ज्या दिवशी तुम्ही आवेदन पत्र भरण्याच्या दृष्टीने नोटिफिकेशन काढता त्या दिवशीपासून प्रचार करताच आला नाही पाहिजे. कुठं बोर्ड नाही, नाव नाही, काही नाही, काही. म्हणजे मग यामध्ये जो खरं 4 वर्ष 11 महिने 15 दिवस काम करतो ना, लोकांना हे समजतं आणि तो 15 दिवस पाहिजे असेल तर मग त्या उमेदवारांच्या नावाच्या याद्या या शासनाने गावाव्या, प्रशासनाने गावाव्या, निवडणूक आयोगाने गावाव्या. एक निष्पक्ष वातावरणामध्ये अतिशय उत्तम निवडणूक होऊ शकेल. तर यामध्ये वन नेशन वन इलेक्शन मध्ये यावर चर्चा होईल. शिक्षणाच्या संदर्भातला विषय आहे की आज एज्युकेशनच याचं कुठंच नाहीये आणि एखादं उदाहरण दिलं जातं. त्या उदाहरणावरून मग आपण म्हणायचं की नाही नाही ठीक आहे, असं होणार नाही ना. शेवटी शिक्षणाचंही तर काही महत्व आहे. हे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आता काही बेसिक काही करता येईल का? आता खरं आहे की आता
अतिशय सुशिक्षित लोक या क्षेत्रात येत आहे. जेव्हा संविधानाची जर डिबेट तुम्ही वाचली तर तेव्हा लक्षात येईल की त्या डिबेटमध्ये विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह होता की आपण काहीतरी अट ठेवली पाहिजे. पण तेव्हा काँग्रेस नेत्यांनी त्याला विरोध करत सांगितलं आणि ती भूमिका सुद्धा योग्य होती. ते म्हणाले की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अनेकांना विद्यापीठातून काढण्यात आलं, कोणी शाळा सोडली, मग यांच्यावर अन्याय कसा करताय? ती गोष्ट तेव्हा खरी होती. पण आता मात्र त्याचाही विचार केला गेला पाहिजे. गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये जे गंभीर गुन्हे आहेत त्या गंभीर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आता त्याचीही आपल्याला योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं की एक तो निवडणुकीचा कालावधी होता आणि आता हा निवडणुकीचा अमृत महोत्सवी वर्षात आणि विशेष करून संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात या संदर्भामध्ये विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असं नेतृत्व पुढे येण्याच्या दृष्टीने आणि देशामध्ये वारंवार निवडणुका घेऊन अस्थिरता आणि काही जो आमच्याकडे असणारा अमूल्य असा वेळ आहे त्याच्या संदर्भामध्ये एकदा एकंदरीत विचार केला पाहिजे. आणि तो विचार करताना काही मी म्हणतो म्हणून नव्हे, सर्वांनी एकत्र येऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. हो, संजय शिरसाटांनी असं म्हटलंय की महायुतीच्या काही नावांची घोषणा 8 दिवसात होऊ शकते आणि उद्या पवार, फडणवीस आणि शिंदे यांची बैठक होईल. आता असं आहे की त्या निवडणुकीच्या उमेदवाराच्या घोषणा तर सुरू होतीलच. अंदाजे निवडणुकीची आचारसंहिता ही ऑक्टोबरमध्ये कोणत्याही क्षणी कधीही लागू शकते. आणि म्हणून संजय शिरसाट साहेबांनी जी काही भूमिका मांडली की तिन्ही पक्षाच्या जागा वाटप या अंतिम टप्प्यात आहे. कारण आमच्यामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही. महायुतीचं सरकार येणं ही महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेच्या दृष्टीने ही अतिशय अनिवार्य बाब आहे. आपण बघितलं की 2 वर्ष 8 महिने महाविकास आघाडीचं सरकार होतं. नावापासून भांडणं होती. पहिल्यांदा शिवसेनेने सांगितलं की महाशिव आघाडी, काँग्रेस राष्ट्रवादीने सांगितलं आम्ही तुमचं ऐकणार नाही, महाविकास आघाडी केली. 2 वर्ष 8 महिने तुम्ही कोणतीही यांची प्रेस कॉन्फरन्स पहा, राज्याच्या हितासाठी कोणतेही काम करण्याचा संकल्प नाही. फक्त एकच, केंद्र पैसे देत नाही, केंद्र पैसे देत नाही. मग आता केंद्र पैसे यांना जर देणारच नाही तर अशा सरकारचा उपयोग कवडीचा नाहीये. महायुतीचं सरकार, डबल इंजिनचं सरकार, स्थिर सरकार, आणि यांचं सरकार स्थिर कधीच राहत नाही. कारण यांच्याकडे जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीमध्ये यांच्याकडे आमदार टिकतच नाही. जर यांच्याकडे आमदार टिकतच नाही तर मग भविष्यात पुन्हा अस्थिरता आणायची का राज्यात? आणि म्हणून महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे सांगितलं की आपल्यासाठी नाही, या राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एक जागा तुझी की एक जागा माझी यावर वाद न करता महाराष्ट्राचा जो महाराष्ट्र धर्म आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, यासाठी आम्ही एकत्रितपणे एक सुरानी जागा वाटल्या पाहिजे. आणि त्या दृष्टीने या तीनही नेत्यांनी तुमच्या चॅनलनी इतक्या पद्धतीने सर्च केल्यावरही तुम्हालाही माहित होत नाही की कधी बैठकी होतात आणि कधी वाटप होतं. तुम्ही आपल्या सूत्राद्वारे काहीतरी सांगत राहता, पण तुम्हाला हे सुद्धा समजलं नाही की किती बैठकी झाल्या. इतक्या बैठकी झाल्यात, एकाही कॅमेऱ्यात तुम्ही बैठका दाखवू शकले नाही. एकच लक्ष आहे आणि तो म्हणजे महाविकास आघाडीच्या हातात हा महाराष्ट्र जाता कामा नये, या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता येता कामा नये. आणि तोच डायलॉग पुन्हा नको, केंद्र आम्हाला मदत करणार आहे. आपल्याला केंद्राच्या मदतीचे महाराष्ट्र सक्षम आहे. महाराष्ट्र धर्म जागवला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यासाठी महायुती येणं हे खूप आवश्यक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.